महाराष्ट्रामध्ये आता ऐतिहासिक किल्ले आणि सांस्कृतिक स्थळांच्या टूरसाठी सर्किट ट्रेन सुरू होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने नवा प्रकल्प. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आज मुंबई दौऱ्यावर असताना महाराष्ट्रातील विविध रेल्वे प्रकल्पाची त्यांनी माहिती दिली. त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज सर्किट ट्रेन सुरू होणार. या व्हिडिओची आपण डिटेल जाणून घेऊया. तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. या प्रोजेक्टचा उद्देश छत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक स्थळे व राज्यातील इतर सांस्कृतिक स्थळे पाहता यावेत याकरता केंद्रीय मंत्रालयाने ही योजना आणली आहे. यानुसार छत्रपती शिवाजी महाराज सर्किट ट्रेन सुरू करण्यात येणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या संदर्भात प्रेस घेऊन ही माहिती दिली. केंद्रीय मंत्री मुंबई दौऱ्यावर असताना विविध रेल्वे प्रकल्पाची त्यांनी माहिती दिली. त्यावेळीच या प्रोजेक्टच्या माध्यमातून सुंदर अशी आयकॉनिक रेल्वे सुरू होईल. यामार्फत 10 दिवसाची टूर केली जाईल. छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले, जागा आणि त्यांच्याशी संबंधित इतर सांस्कृतिक स्थळांना ही रेल्वे जोडणार आहे आणि या माध्यमातून विदर्भातील व्यवसाय वाढवणाऱ्या रेल्वे मार्गाला मंजुरी. गोंदिया बल्लारशा रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाकरता 4,819 कोटी रुपये केंद्र सरकारने दिले आहेत. त्यामुळे निश्चितपणे विदर्भाला देखील या माध्यमातून मोठा फायदा होईल. छत्तीसगड आणि तेलंगणासाठी व्यापार आणि व्यवहार वाढीसाठी देखील हा प्रोजेक्ट महत्त्वाचा असेल. 1,73,000 कोटी रुपये याला खर्च येणार आहे आणि केंद्र सरकार रेल्वे इन्फ्रावर खर्च करत आहेत. महाराष्ट्रातील 132 रेल्वे स्टेशनच्या पुनर्विकासाचे काम देखील हाती घेतले आहे. महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या स्थानकांचं वर्ल्ड क्लास ट्रान्सफॉर्मेशन होतं आहे. यावर्षी 23,700 कोटी रुपये रेल्वे बजेटमध्ये मिळाले आहे. UPAच्या 10 वर्षात एकंदरीत 10,000 कोटी मिळाले नाहीत, पण आता दरवर्षी 23,025 कोटी रुपये रेल्वेला मिळत आहेत. महाराष्ट्रामध्ये 4,819 कोटी रुपयाचा गोंदिया बल्लारशा प्रकल्पामुळे उत्तर आणि दक्षिण भारतामधील संपर्क वाढेल. पर्यटन आणि मालवाहतुकीला चालना मिळेल. या प्रकल्पाचा फायदा विदर्भ मराठवाड्यातील जिल्ह्यांना होईल. या प्रकल्पाबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी रेल्वे मंत्र्याचे आभार मानले. या प्रकल्पाचा विदर्भाला फायदा होणारच आहे आणि या माध्यमातून 1,73,000 कोटी रुपये खर्च होणार आहे आणि यावर्षीही अंदाजे 24,000 कोटी रुपये आपल्या महाराष्ट्राला या माध्यमातून मिळाले आहेत. 132 स्थानकाचा पुनर्विकास या माध्यमातून करण्यात येतो आहे आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 3ऱ्या कार्यकाळात महाराष्ट्रासाठी लाखो कोटी रुपये रेल्वे प्रकल्पासाठी मंजूर करण्यात आले आहे आणि आतापर्यंत महाराष्ट्रासाठी 1,73,000 कोटी रुपये रेल्वेने मंजूर केले आहेत. यावर्षीच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्राला 23,778 कोटी रुपयाची तरतूद ही देखील करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज सर्किट ट्रेन सुरू झाल्यानंतर 10 दिवसाचा प्रवासात महत्त्वाचे किल्ले आणि ठिकाणे किंवा सांस्कृतिक क्षेत्रे या माध्यमातून जोडली जाणार आहेत. तसेच या माध्यमातून मध्य रेल्वेच्या दक्षिण पूर्व भागात कर्जत लोणावळा आणि उत्तर पूर्व भागात कसारा इगतपुरी या दोन्ही प्रमुख घाट मार्गावर प्रत्येकी 2 नवीन ट्रॅक उभारण्याची योजना आखण्यात आली आहे. ही होती मित्रांनो छोटीशी अपडेट. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.